भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत साहेब हे मोठ्या फरकाने ह्या निवडणुकीत विजय होतील. ह्या निवडणूक लागण्याची कुठलीही शक्यता खूप कमी होती, पण केवळ विरोधाला विरोध म्हणून ही जी निवडणूक लागलेली आहे, निकाला दिवशी विरोधकांना त्यांची जागा दाखवणारी ही निवडणूक असेल. मोठ्या फरकाने ही निवडणूक आम्ही जिंकू. एका व्यक्तीच्या इगो दुखाल्यामुळे ही निवडणूक लावली, त्या व्यक्तीचा इगो आता संपलाय का? या निवडणुकीच्या मतदानाने संपेल असं निकाला दिवशी संपून जाईल. निकाला दिवशी ज्यांनी निवडणूक लावला ज्या इगोपोटी, तर त्यांना त्या दिवशी ती जागा कळून जाईल की आपण आपलं संख्याबळ नसताना सुद्धा ही केवळ आपल्या स्वतःच्या इगोसाठी ही निवडणूक जिल्ह्यावर लढली, की त्यांना ह्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट त्यांनी असं शक्ती समोर येईल का? कारण हर हर महादेवचं स्टेटस जे आहे ते विरोधकांकडून ठेवण्यात येतं. धैर्यशील मोहिते पाटलांनी ते स्टेटस ठेवले आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा दावा केलेला आहे की अदृश्य शक्ती आमच्या मागे आहे. कुठलीही अदृश्य शक्ती यांच्या पाठीमागं नाही आहे. ह्यांची अदृश्य व्हायची हळूहळू वेळ यायला लागली, म्हणून त्यांना सुचत आहे. आणि हर हर महादेव जय श्रीराम हा घेऊन नारा आम्ही निघालेलो आहोत. त्यामुळं हर हर महादेव जय श्रीराम ही नारा आमच्या सोबत आहे. त्यामुळं निश्चिंत आम्ही आहोत, कुठलीही काळजी नाही आहे. आणि अशा कुठल्याही त्यांना अपेक्षित आहे ते ह्या निवडणुकीत होणार नाही. दादा, काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे आहे चैन वोटिंग त्याच्यावर काय त्यांना आरोप करण्याच्या पलीकडं चेन वोटिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, ह्याच्या पलीकडे जागाच नाही आहे. थोडक्यात निवडणुकीच्या निकालाच्या वेळी जे बोलायला पाहिजे ते निकालाच्या अगोदर ते बोलायला लागले. त्यामुळे तुम्ही निकालाची स्पष्टता त्यांच्या आपलं स्टेटमेंट बघून आपल्याला भेटेल. काय नेमका निकाल काय असेल? निकाल कसा एकतर्फी निकाल असणार आहे. आम्ही त्यांना 2 अंकीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला यश येईल. शिवसेना शिंदेगडाच्या बाबतीत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात होते की शिवसेना आपल्यासोबत राहणार नाही किंवा दगाबाजी होईल, असं काही वाटतंय चित्र शिवसेना शिंदेगड सोबत? शिवसेना शिंदे गट असेल आणि अजितदादा NCP गट असेल, हे दोन्ही पक्ष आमच्यासोबत आहेत. त्यामुळं कुठलाही दगाफटका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. महायुती भक्कम आहे आणि आम्ही चांगल्या बहुमताने निवडून येऊ. दादा, कुठेतरी स्थानिक आघाड्यांचा पण प्रश्न येतो या बाबतीत, ते तुमच्यासोबत राहिलेत, उघड राहिलेत खूप जण, म्हणजे असे लपूनही नाहीत, ओपन उघडरित्या आमच्यासोबत आहेत. दादा, काल त्यांनी म्हणजे पत्रकार परिषद असं सांगितलं आहे की ते जे मतदार आहेत ते कुणाला मतदार करणार हे बाहेर येणार नाही. उगाच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहे त्या नगरसेवकांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. मी काय म्हटलं, निकाल झाल्यावर ज्या गोष्टी त्यांना बोलायच्या आहेत ते कदाचित त्यांना लक्षात आलं नाही, ते निकालाच्या अगोदरच बोलायला लागलेत. थोडक्यात निकाल झाल्यावर जे कारणं सांगायचे आहेत ते अगोदर मांडत आहेत. त्यामुळं आमचा निकाल स्पष्ट आहे, आमचा विषय निश्चित आहे. राजेंद्र राऊत भाजपा महायुतीचे उमेदवार यांचा विषय निश्चित आहे.